AI मुळे IT सेक्टर अजून किती वेळ प्रेशरमध्ये राहील? ऑटोमेशन, प्रोडक्टिव्हिटी टूल्स आणि पार्टनरशिप्स तर होत आहेत, पण यामुळे आपल्या इंडियन IT कंपनीज फ्युचर रेडी होत आहेत का? TCS, इन्फोसिस आणि HCL टेक सारख्या कंपन्या एन्थ्रोपिक आणि ओपन AI शी पार्टनरशिप तर करतायत, पण मार्केट नक्की कोणाला रिवॉर्ड करतंय? IT सेक्टरमध्ये सध्या होप वर्सेस फिअरची सिच्युएशन चालू आहे. निफ्टी IT सुद्धा आपल्या 52 वीक हाय पासून जवळजवळ 30% खाली आहे. बऱ्याच म्युच्युअल फंड हाऊसने आपले IT एक्सपोजर ट्रिम केले आणि एप्रिल महिन्यात हा आकडा 6.7% ला पोहोचवला, म्हणजेच 8 इयर लो. बऱ्याच IT सीईओचं असं म्हणणं आहे की AI डिफ्लेशनमुळे रेव्हेन्यू डिप होऊ शकतो 3 ते 5% पुढच्या काही वर्षात. जर प्रोडक्ट बनवण्याची कॉस्ट कमी होतोय तर क्लायंट सुद्धा प्रोडक्ट चीप प्राइसिंग मध्ये एक्सपेक्ट करतोय. सो लॉंग टर्म स्टोरीसाठी AI मॉनिटायझेशनची गरज आहे की नक्की AI मुळे रेव्हेन्यू कसा वाढतोय आणि त्याचे प्रॉपर डिस्क्लोजर आणि डील विन्स हवे. नुसते न्यूज आणि अनाउन्समेंटमुळे रॅली नाही येणार. पण एका फ्लेक्झिकॅप फंडने आपले IT अलोकेशन जून महिन्यामध्ये सिग्निफिकंटली वाढवले आहेत. इन्फोसिसचे 52 लाख शेअर्स, HCL टेकचे 31 लॅक्स आणि TCSचे 18 लॅक्स शेअर्सनी भर केली आहे. हे व्हॅल्यू ड्रिव्हन अलोकेशन आहे की स्ट्रेट फॉरवर्ड बेट? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी मला फॉलो करा.